आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. मुंबई गोवा महामार्गावरील कामथे येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसल्यानं मोठा अपघात झाला. ही घटना बुधवारी म्हणजे आज सकाळीच घडली. या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत्यू झालेले वाहन आणि चालक आणि त्यांच्यासोबत असलेले दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे. बांगलादेशच्या राष्ट्रपती भवनात काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर आता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार गुरुवारी म्हणजे आज रात्री 8 वाजता स्थापन होते. सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा देखील सुरू झाली. मात्र काही जागांवरून महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं समोर येते. याचं कारण म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघावरून मवियात मिठाचा खडा पडल्याचं दिसून येते. पारंपरिक शरद पवारांचा मतदारसंघ असलेल्या माढ्यावर काँग्रेसने आता आपला दावा ठोकलाय. त्यामुळे माढ्याचं राजकारण तापल्याचं दिसतंय. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर आपलं नाव करून इतिहास घडवलेला स्वप्नील कुसाळे हा आज मायदेशी परतला. पुणे विमानतळावर पोहोचताच त्याचं चाहत्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच बालेवाडी स्टेडियम जिथे त्याने सराव केला होता तिथे देखील त्याचं जोरदार आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये त्याने हे कांस्य पदक मिळवलंय. तर कठीण आणि आव्हानात्मक अशा क्रीडा प्रकारात त्याने ही मोठी कामगिरी करून भारताची मान उंचावली आहे. महाराष्ट्रासाठी हा खूप अभिमानाचा क्षण होता जेव्हा त्याने ही कामगिरी केली. त्यामुळे तो पुण्यात दाखल होताच मोठ्या उत्साहात पुणेकरांनी त्याचं स्वागत केले. त्याच वेळी त्याचं हे कौतुक पाहण्यासाठी आणि त्याच्या स्वागतासाठी त्याचं कुटुंब देखील तिथे उपस्थित होतं. तर पुण्यात येताच त्याने दगडूशेठ गणपतीचं दर्शन देखील घेतलंय. याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.